बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदी आता उद्धव ठाकरेंची नियुक्ती करण्यात आलेली आहे। बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी आता ठाकरेच असणार आहेत। मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता। नवीन शासन निर्णयानुसार आता उद्धव ठाकरेंची नियुक्ती करण्यात आली। स्मारक समितीच्या सदस्यपदी आता आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई असणार आहेत, तर भाजपचे पराग अळवणी, शिंदे सेनेचे शिशिर शिंदेही सदस्यपदी असतील। बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदी आता उद्धव ठाकरे यांची नियुक्ती झालेली आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता। नवीन शासन निर्णयानुसार आता उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। स्मारक समितीच्या सदस्यपदी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई हे असणार आहेत, तर भाजपाचे पराग अळवणी आणि शिंदे सेनेचे शिशिर शिंदेही सदस्यपदी असतील। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक जे आहे ते बरेच दिवसांपासून करण्याचा निर्णय जो आहे तो सरकारने घेतलेला होता आणि त्याच्या ज्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। मात्र मध्यंतरी ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर ह्या नवीन शासन निर्णयानुसार उद्धव ठाकरेंची नियुक्ती तर झाली आहे आणि त्याचबरोबर स्मारक समितीच्या सदस्यपदी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई देखील असणार आहेत। भाजपचे पराग अळवणी आणि शिंदे सेनेचे शिशिर शिंदेही या सगळ्यामध्ये सदस्यपदी असणार आहेत। त्यामुळे आता लवकरात लवकर बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक पूर्ण व्हावं अशी मागणी या सगळ्यांकडून केली जाते। त्याचबरोबर कार्यकर्त्यांकडून देखील केली जाते। त्यामुळे आता लवकर स्मारक कधी पूर्ण होते हे बघणं महत्त्वाचं ठरेल। जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।